एक वेळा काय मोकलिले वणी सावजानी वेडिले येतवरी होता संग अंगी अंग लपविले काय मोकलिले वणी सावजानी वेडिले तुका म्हणे पाहिले मागे तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेळी अंतरला काय मोकलिले वणी सावजानी वेडिले महायोग पीठे तटे भीमरत्या वरं कुंडली काय दातु मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावाल्या सुबटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आख्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत मस्तक हे पायावरी संतांच्या ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्थ अनाथाच्या नाथा तुझ नमो गजानना अवधूता
काय मोकलिले वने गाव जाणे वेडिले उपस्थित प्रभू प्रिय सज्जन आणि माता भगिनी, आज तुम्हा लोकांच्या चरणसेवेचा जो सुयोग आहे, हे कीर्तनरूपी सेवा काय निमित्तानं होते सर्वांना कल्पना आहे. आपल्या तरोडा नामक ग्रामामध्ये हनुमंतरायाच्या दरबारामध्ये भगवंताच्या कृपेनं, संतांच्या आशीर्वादानं, संपूर्ण गावकरी मंडळी यांच्या सहकार्यानं, तसेच टाळकरी मंडळी आणि संस्थेची जी कार्यकर्ते मंडळी आहेत त्यांच्या पराकष्टाने आणि गुरुवर्य तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे होऊ घातलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 7 दिवसापासून चालू असलेला जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, त्या अखंड हरिनाम सप्ताहातील हे समारोपीय कीर्तन आज माझ्या वाट्याला आहे. आणि असा संपन्न असणारा आपला जो उत्सव आहे, वारकरी संप्रदायाची जी नियमावली आहे त्या नियमावलीनुसार काकडा, हरिपाठ, हरिकीर्तन सकाळी 8 ते 12, दुपारी 3 ते 5 ज्ञानेश्वरी पारायण आणि 6व्या अध्यायाचं श्री गुरु कृपेने यथामत यथावकाश आपण 6व्या अध्यायाचं या वर्षीही चिंतन मांडलेलं आहे. आणि असं संपन्न होणारा पुन्हा सप्ताह, त्या सप्ताहामध्ये संपूर्ण गावातील आपले उपस्थित असणारी महाराज मंडळी हे, कारण या वर्षीला गायक वादक लाभलेली मंडळी, गायक असणारे आमचे श्री हरिभक्ती परायण नेहमीच आमच्या संगतीला असतात. ज्या वेळेला आमचं कोणतेही जरी काम असलं तरी आमचे सोपवलेलं ते निमूटपणाने पार पडतात. आमचे विनोद महाराज आहेत, आमच्या संस्थेतले पण तुमच्या गावातील असणारे मृदंगाचार्य आमचे मारुती महाराज आहेत, शुभम महाराज आलेले आहेत, त्यानंतरतलं धनंजय आहे, गोपाल आहे, कृष्णा महाराज देखील 2-3 दिवस झाले कशी त्यांची उपस्थिती आहे. विढाला विढाला कारण गावातील जर महाराज मंडळी जर उपस्थित असली तर मग आम्हाला बरं वाटते. पण असं वाटते गावातली महाराज मंडळी उपस्थित राहत नाही, त्या अर्थी आपण जे करून आलेलो आहोत हे चुकीचं तर नसेल ना. विढाला विढाला आणि संपूर्ण टाळकरी मंडळी, त्यापैकी आमचे जगदीश भाऊ यांचं तर आपल्याला खरं म्हणजे तुम्हाला माहितच नाही अजून गायक वादकाचे काय रेट आहेत. तर कारण तुमच्या गावामध्ये सर्व उपलब्धी असल्यामुळे, कारण प्राप्तामध्ये वस्तूची किंमत कळत नसते, पण ज्या वेळेला अप्राप्त वस्तू असते त्यावेळेला वस्तूचं महत्व माणसाला खूप काही कळत असतो. कारण टाळकऱ्याचा गायक वादकाचा काय त्रास आहे हे आमच्या सप्ताहावर येऊन पहा. विढाला विढाला आणि गेल्या 7 दिवसापासून ज्याला जशी जशी सेवा समर्पित करता आली असेल त्याप्रमाणे आपण हनुमंतराची सेवा केलेली आहे. का करत जावं महाराज असते हे कार्यक्रम, याचं महत्वाचं कारण आहे. मी दरवर्षीला बोलून जात असतो, कारण आपला हनुमान जयंतीला हा उत्सव चालू होत असतो. तुम्ही म्हणता रामनवमी हनुमान जयंती का करत ना महाराज, त्यावेळेला हा कार्यक्रमही भरपूर असतात आणि तिथीवर वजा तरी माग राहत असते. मग त्यापेक्षा म्हटलं आपण तिथीवरच करायचं. आता सर्वांनी जर हनुमान जयंतीला करतो म्हटलं तर एवढे महाराज लोकांचा खूप साठश येत असते. त्यामुळे आपण थोडा हनुमान जयंतीला चालू करून पुढे जशी काय सेवा करता येईल त्या पद्धतीनं आपण करावी या हेतूने संपूर्ण गाव, आता जे ते महाराज लोक आले ते म्हणतात भांदास महाराज मी काही करणारा नाही, कारण हे तुमच्या पुण्यानं हे होत असलेलं कार्य आहे. विढाला विढाला 3ऱ्या-4थ्या वर्षा कुणीतरी महाराजांनी सांगितलं होतं, वात तयारच होती, दिव्यामध्ये तेलही देखील तयार होतं, अंगारपेटी देखील तिथं तयारच होती, फक्त मी काय केलं उगावलं आणि काढी लावली त्याला, तो दिवा प्रज्वलित झाला. तसं आम्ही नेहमीच आता बाठे बाप्पूकडे यायला लागलो, त्यामुळे तुमची आमची संगत घडली. त्या संगतीचा परिणाम म्हणून, कारण तसे टाळकरी आपले जुनेच आहेत. रात्री महाराज म्हणत की नवीन परमार्थी गाव आहे, नवीन घेऊन काही नाही, जुनंच आहे आणि जुनं मुरलेलं आहे, विशेषतः हे आहे. त्यामुळे या गावातलं कोणी जरी उभं राहिलं तरी सहज टाळ वाजून पावली टाकू शकतो. विढाला विढाला जसं मासूच्या पिलाला काही पोळणं शिकवायची गरज नसते, कारण क्षत्रियाच्या पोराला काही शिकवायची गरज नसते, आणि वाघाला जर शिकार करायची असली तर दुसरं काही साहित्य सोबत न्यायची गरज नसते. विढाला विढाला कारण हे जे गाव आहे आपलं
फार भाग्यवान गाव आहे. काय मला भाग्यवान म्हणता, पाण्याचं तर फार तुटवडा असतंय, अमुक असते, तर ते लौकिक झालं. पण अलौकिक दृष्टीनं जर आपण आध्यात्मिक दृष्टीने जर आपल्या भाग्याचा जर विचार केला तर खरंच या ठिकाणी योगी महाराजांचा आश्रम आहे. योगी महाराज या ठिकाणी बऱ्याच दिवस त्यांनी साधना केलेली आहे, हे पहिलं कारण. दुसरं कारण गजानन महाराजांची कृपा आहे, सखाराम बाबाचा आशीर्वाद आहे. गजानन महाराज मागे आहेत, सखाराम महाराज पुढे आहेत आणि योगी महाराज संगतीला आहे. त्यामुळे सप्ताह चालू ह्याच्या आधी असं वाटते गड्या शेवटच्या दिवशी पोहे वाटा लागतात का, विढाला विढाला. आणि हळूहळू कार्य देखील होत आहे, कारण हळूहळू ढाळे ढाळे हे तुले न एक वेडे मार्गाचे निबडे निश्चित ठाके. सप्ताह चालू केला आपण त्या वर्षीला. आपलं काय टिनाचंच होतं, कसं तरी मंदिर होतं, पण मंदिर देखील खूप चांगलं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं झालेलं आहे. आणि सभामंडप देखील रात्री तात्या सांगून गेले, असं वाटते की उड्डाण पुलाचेच खांब आहेत का, विढाला विढाला. आणि म्हणून का होईना भाऊ, हा असं मी एक फक्त निमित्त आहे, बाकी काही नाही. कारण होका जपतप श्रोतेयाची घडा आली. तुम्ही केलेली साधना आहे आणि त्या साधनेचं फल म्हणून हा एक सुंदर योग आलेला आहे. आणि योग येणं महत्वाचे नसतात, ते साधनं महत्वाचे असतात. योग येणं कुठलं महत्वाचे, साधनं येणं, आपलं साधनं महत्वाचे आहेत ना. जसं मी एक वाक्य बोलून जात असतो की पर्वकाळ येणं महत्वाचे नसतात, ते पर्वकाळ साधनं महत्वाची असतात. विढाला एक ब्राह्मण होते, ते दररोज गावातल्या लोकांना सांगत पर्वकाळ सांगत होते, पर्वकाळ सांगत होते. सर्व लोक ऐकत होते, त्या पर्वकाळाचा फायदा देखील करून घेत होते. पण एक दिवस त्यांची पत्नी आली त्या ब्राह्मण भावाची, म्हणे का सगळ्या गावाला सांगता म्हणे, तुम्ही कधी मला काही सांगता का नाही. तो तू ऐकशील तर, अहो आपल्या राहण्याकरता घर नाही म्हणे, आपल्या लेकराला अंगभर कपडे नाहीत, एक टाइम भागवायचं पडते, पण तुम्ही काही सांगत असतं. त्याने सांगितलं पुढे आता गुढी पाडवा येणार आहे म्हणे. सकाळी उठायचं, भली मोठी चूल पेटवायची, त्याच्यावर हांडा ठेवायचा, त्याच्यात पाणी टाकायचं, त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची, सुपामध्ये ज्वारी घ्यायची, मी मंत्र म्हणणार मान हलवली की तू खा, ते ज्वारी टाकून देतो, त्याच्यामध्ये झाकण ठेवून देतो. पण त्याची बायको होती बैरी, आणि बैरी असल्यामुळे त्यानं जोराने सांगितलं. समोर चांगली उच्च कानाची म्हातारी होती, तिने ते ऐकलं. ते म्हातारी सकाळी सुटली, त्यानंतर चूल पेटवली, त्याच्यावर हांडा ठेवला, पाणी टाकलं, पाण्याला उकडी यायला लागली, ज्वारी घेतली. ते ब्राह्मणबुवा बाहेर आले. नेमकं या बुडीले ते ब्राह्मणबुवा दिसत होते, पण त्या ब्राह्मणबुवाला काही म्हातारी दिसत नव्हते. आणि ब्राह्मणबुवा मंत्र म्हणायला लागले. मंत्र म्हणता म्हणता मान हलवली, बुडीने ज्वारी टाकली, झाकण ठेवलं. त्याची बायको बसली, चर टाकू का टाकू का टाकू का टाकू का. साधूची लवकर ऐकलं, ज्यात काही गॅरंटी नसते. एवढाला मुहूर्त निघून गेलं, त्यांना टाक आता. टाकली त्या बाईनं ज्वारी, त्याच्यावर झाकण ठेवलं. म्हातारीने 2 तासांनी झाकण उघडलं, त्याची मोती झाली होती. सुपामध्ये मोती घेतले, ब्राह्मणबुवाकडे गेली. ब्राह्मणबुवा तुम्ही मुहूर्त सांगितलं ते मी साधलं, हे मोती झाले घ्या. त्याची बायको म्हणे कावा आपली झाली असती. म्हणे उघडून पाय ना हांडा. उघडून पाहिलं, काय झालं असेल त्याच्यात, घुगऱ्या झाल्या. घुगऱ्या. त्याची बायको म्हणे हाय माय, याचं घुगऱ्याच झाल्यावर याचं काय करता. म्हणे तेल टाकन मीठ टाक, 1 प्लेट भर तू घेणे, 1 प्लेट भर मी घेतो. जसं गेल्या 7-8 वर्षापासून चालू असलेलं आपले परमार्थिक एक साधन आहे. ज्यांनी साधलं त्यांचं जीवन सुवर्णमय झालेलं आहे. ज्यांनी अजून साधलंच नाही, लेखाचे कीर्तन चालू असताना टीव्ही पाहून बाजीवर घुगऱ्याच खातात, मग समजून चालायचं. एक वाक्य बोलून जाणारा पटेल वाहन पटेल, ऐकून ठेवा. हा, कारण योग येणं महत्वाचे नसतात, ते साधनं महत्वाचे असतात. जसं संपत्ती मिळवणं महत्वाची नाही, ते टिकवणं महत्वाचे. ज्ञान मिळवणं महत्वाचं नाही, ते गिळणं महत्वाचं आहे. लग्न करणं महत्वाचं नाही, ते व्यवस्थितपणाने सांभाळ करणं महत्वाचं आहे ना. विढाला आमचे जगदीश भोले कपड्यांचा खूप शौक आहे. कपडे घेणं महत्वाचे नाहीत, पण ते व्यवस्थित ठेवणं महत्वाचे आहेत ना. आता काय करा, तुम्हाला भलं वाटते की महाराजांना चांगले चांगले कपडे घ्यावं. हा, कारण चांगल्या कपड्याची सुरुवात आमची तुमच्या काहूनच झाली, नाही तर आमच्यासारखे कपडे तर कोणीच घालत नव्हतं. गयाठे विढाला कारण वापरायची ढब नाही ना.
त्यामुळे मग आवाड हवेच असल्यामुळे मग बसायचे काही येत असते, कुठेतरी बसायचं, कसं तरी करायचं, जाऊ द्या. उगाच तुम्ही लोक आम्हाला परमार्थात मध्ये सांभाळून घेता, खूप महत्वाचं आहे. नाहीतर आमच्यासारखी आळशी खरं म्हणजे आम्ही जाऊ विढाला विढाला आणि तुमच्या गावामध्ये सप्ताह चालू केला म्हणजे तुमच्या गावकऱ्यावर उपकार केले असं समजायचं नाही. उलट तुमचे उपकार आमच्यावर झाले की तुम्ही आम्हाला सेवेला चांगलं. विवेकानंद स्वामी एका कॉलेजवर होते. स्वामीजीला विचारलं, स्वामीजी कॉलेजवर किती उपकार झाले, तुम्ही किती दिवसाची सेवा करून आले? स्वामींनी उत्तर दिलं, अरे कॉलेजवर उपकार नाही झाले, उलटे कॉलेजचे उपकार झाले की मला सेवा करायचं. तसं आम्ही सप्ताह करतो म्हणजे तुमच्यावर उपकार करतो असं नाही, उलट तुमच्या आमच्यावरती उपकार आहे की तुम्ही आमच्या म्हटल्याप्रमाणे ऐकता. विढाला विढाला. आणि असं म्हणून भाऊ सर्वांच्या सहकार्यानं शेवट 10-15 मिनिटं मी तुमचे घेणार आहोत, ते तुमच्या गावाकरताच घेणार आहोत, तुमच्या सर्वांकरताच घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपला चालू असलेला जो अखंड नाम सप्ताह आणि वारकरी संप्रदायाची नियमावली आहे. सप्ताह कितीही वर्षाचा असो, कितीही महिन्याचा असो, कितीही दिवसाचा असो, कितीही तासाचा असो, त्याचा समारोप काल्याच्या कीर्तना होत असते. कारण काल्याचं कीर्तन म्हणजे कडस स्थानी शोभणारे कीर्तन आहे. कारण काल्याचं कीर्तन म्हणजे सप्त्याची पूर्णता आहे. पूर्ण म्हणजे एक काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णतेचं लक्षण आहे. जसं गंगा केव्हा पूर्ण समुद्राला भेटेल त्यावेळेला, पौर्णिमा केव्हा पूर्ण, चंद्र केव्हा पूर्ण पौर्णिमा येईल त्या दिवशी पूर्ण, पतिव्रता केव्हा पूर्ण आपल्या पत्नीला मिळेल तेव्हा, भक्त केव्हा पूर्ण भगवंताला मिळेल, साधक केव्हा पूर्ण श्रीगुरूला भेटेल त्या दिवशी. तसं सप्त्याची पूर्णता केव्हा, काल्याचं कीर्तन होईल तेव्हा. कारण काल्याचं कीर्तन म्हटलं की ठरलेला विषय असतो. काय असतो? चरित्र चरित्र केलेलं आहे, त्या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. अरे त्याचा परिणाम काय होणार आहे? तर तारू भव सागरीचे वंचनेचे अधिकारी. भगवंताने जे चरित्र केलं गोकुळामध्ये ते 2 प्रकारचं केलेलं आहे. हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधणे राखीत आहे. गाई राखत असताना जे रांगतानेही चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा आपल्याला विचार करायचा आहे. तो फार विस्ताराने नाही तर थोडक्यामध्येच करायचा आहे. विढाला विढाला. माझं कसं होतं, एखादा विषय निघला की बोलत बोलत मी तिकडे जाऊन जात असतो. पण मी एक मुद्दा तुमच्या पुढे असा म्हणून राहिलो की आपल्या या हनुमंतराच्या दरबारामध्ये असा हनुमंतराचा उत्सव का करत जावा. त्याचं कारण आहे, पहिलं कारण आहे की ग्रामदैवत आहे हनुमंतर आहे. आणि ज्या लोकांना असं वाटतं ग्रामदैवत प्रसन्न राहावं तर त्याने हनुमंतरायाचा उत्सव करत जावा. कारण हनुमंतराय जर प्रसन्न असले, तुम्हाला कमी पिकलं तरी समाधान बिघडणार नाही. कळतं तुम्हाला? हनुमंतराय जर प्रसन्न असले
तरी कमीही पिकलं तरी गावं सोडून जायची पाळी येणार नाही. आणि ज्या गावातला हनुमंतराय प्रसन्न नाही त्या गावामध्ये कितीही जरी पिकलं तरी लेकायले आमच्या बाबांच्या भाषेत म्हणजे त्या बोहारायला पुरणार नाही. विढाला कारण यावर्षी पिकाची कंडिशन खूप कठीण आहे, तरी मात्र समाधान आपलं कायम आहे, हे महत्वाचं आहे. आणि हे जर समाधान जर आपण कायम टिकून ठेवलं नसतं ना तर समजून त्याला याला कारणच आहे की हनुमंतराय हा आपण उत्सव करता म्हणून भाऊ हा समाधान कायम टिकून ठेवण्याकरता असे उत्सव. कारण ग्रामदैवत जर प्रसन्न असलं काय होते त्या देवीच्या आरतीमध्ये प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा क्लेशापासून थोडी थोडी भवपाशा. हा अनेक दुःखापासून जर आपली मुक्तता व्हायची असेल तर ग्रामदैवत प्रसन्न असणं ही अतिही महत्वाची बाब आहे. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे हनुमंतराय बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहेत. तिसरं कारण आहे हनुमंतराय ज्ञान सागर आहेत. हनुमंतराय भक्तीमध्ये अग्रगण्य आहेत. चौथं कारण आहे हनुमंतराय संकट नाशक दैवत आहे. असं एक कारण आहे की हनुमंतरायचे सर्वांवरतीच उपकार आहे. अधिक एक कारण असं आहे की बाबा हनुमंतराय आपले भावबंद आहेत, भावबंद गावकरीचे. प्रत्येक गावचा हनुमंतराय त्या गावचं भावबंद असते. समजा तुमच्या गावातलं कोणीही जरी मेलं तर तुम्ही सुतक मुक्त केव्हा होता? मारुतीवर आल्यावरच होता का नाही का? घरीच करता सुतक पेरता. जोपर्यंत आपण मारुतीवर येत नाही हनुमंतावर येत नाही तोपर्यंत आपलं सुतक आपण मिटत नाही. मग हा उत्सव कोणाचा आहे? हा 7 दिवस जो उत्सव चालू आहे आपला हा कोणाचा आहे? आणि मारुतीराय म्हणजे आपल्या भावबंदाच्या घरचाच आहे का नाही समजा. मग भावबंदाच्या घरी तुमच्या भावबंदाच्या घरी एखादा कार्यक्रम आहे समजा कडाळे कंपनीमध्ये असेल आमच्या जुमडे कंपनीमध्ये असेल अधिक बाकीचे जे लोक आहेत त्यांच्या भावबंदाच्या घरी कार्यक्रम असेल तो भावबंद गावात का नसे ना दुसऱ्या गावात का असे ना पण गेलं नाही तर ते की दिदी मा किती मग विढाला बाटे कंपनीला माहित आहे. हा म्हणजे भावबंदाच्या घरी जर उत्सव असला एखादा कार्यक्रम जर असला आपण तिथं काहलेच गेले नाही, झाळले नाही, वाळले नाही, मंडप टाकाले नाही, काहलेच नाही, फक्त लग्न लावलं जेवलं चालले आले घरी. समजा आपल्या घरी एखादा कार्यक्रम आहे त्याला म्हटलं का चालता भाऊच्या घरी हात जोडले म्हणे तुले बिन भाऊले माझ्या मुलीचं लग्न होतं म्हणे माझ्या घरी कार्य होतं त्या दिवशी तो कशाला झाला नाही फक्त जेवला लग्न लावलं निघून गेला. तसं हनुमंतराय विचार करतील ना का गेल्या 7 दिवस झाले कार्यक्रम चालू आहे पुण्या दिवशी विना वाजवल्याला नाही काकड्याला आला नाही हरिपाठाला आला नाही पारणाला आला नाही प्रवचनाला आला नाही कशालाच आला नाही फक्त आज आला. एखादं जर कार्य जर आपलं संकट जर असेल त्या संकटामध्ये जर आपण हनुमंतराला जर बोलावलं हनुमंतराय विचार करतील का हे 1 दिवस आलं नाही मातीचा मी इथला जाऊ मी का इथला बिया आव का विढाला विढाला. म्हणून हा उत्सव आपल्या भावबंदाच्या घरचा आहे गावकरीच्या दृष्टिकोनातून. म्हणून हा उत्सव तर एवढा भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे. आपण करता बी पण थोडं मग देऊ का नाही करू का नाही देऊ का नाही करू का नाही असं नाही जीव उठून नका करत जाऊ विढाला विढाला. करत असताना मनमोकळेपणाने करायचं काही कमी पडत नाही. हा नाहीतरी लोक कुठं भरभरून आपल्याला येतात. म्हणून जाऊ द्या मला भाव सांगायचा की हनुमंतराय आपलं ग्रामदैवत आहे. त्यानंतर हनुमंतराय आपला भावबंद आहे. हनुमंतराय ज्ञानाचे सागर आहेत. हनुमंतराय बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहे. हनुमंतराय भक्तीमध्ये अग्रगण्य आहेत. तेवढंच नाही तर हनुमंतराय संकटनाशक दैवत आहे. ज्याला असं वाटत असेल आपल्यावरते आपल्या घरावरते आपल्या गल्लीवरते आपल्या गावावरते जर संकट न यावं तर हनुमंताचा उत्सव करणं सक्रिय असणं अतिही महत्वाची बाब आहे. कारण संकटकाळी रामचंद्र प्रभूला देखील हनुमंतरायाचं स्मरण करावं लागते. कथाभाग सर्वांना माहित आहे. त्या ऐरावण मैरावणाने राम आणि लखनजीला चोरून नेलं असताना नल नील जामुवंत हनुमंतराय पाताळ मार्गे गेले. तिथं तो मकरध्वज भेटला असताना हनुमंतरायाची त्याची कुस्ती झाली. मग हनुमंतरायाने विचारलं का रे ए पोरा तुझ्या बापाचं नाव काय आहे? तो म्हणे आधी पोराची जिरो नंतर बापाचा विचार करतो. अरे सांग काय आहे तर सांगलं माझ्या आईने एकदा सांगितलं होतं की तुझ्या बापाचं नाव मारुती बुवा. का रे आपण तर का बाकीचे बोलत मग आपण तर का ब्रह्मचर्य हे कसं काय रे पोट्ट झालं? बरं लेकानं पत्रिकाही नाही पाठवली कधी आमंत्रण दिलं नाही कधी काहीच नाही हे कसं काय झालं? हनुमंतरानं गळो बोलायची घाई करू नका आणि आपण विचार करू. लगेच मकरध्वजाला सांगलं का रे तुझ्या आईला बोलावशील का? म्हणे का बोलावणार आहे? लगेच बोलावलं ते नतमस्तक झाली हनुमंतराच्या चरणावरती कारण पहिल्यानंच भेट होती. त्यानंतर त्या हनुमंतराने सांगलं का ग ब्याण वाजला नाही
हयत लागली नाही, पोट्टे लेखाचे नाचले नाही, काही रुसवी फुगे झाले नाही, काही नाही तो मा लगन काही लागलं, हे पोट्ट काही झालं. त्या मगरीनं सांगितलं तुम्ही लंका जाडून आले, तुम्ही घाम समुद्रामध्ये टाकला, तो मी गिळला, त्याच्यापासून हे पोट्ट झालं. याच्यावर शंका घेणारे ख्रिश्चन नाहीत, याच्यावर शंका घेणारे बौद्ध बांधव नाहीत, याच्यावर शंका घेणारे मुसलमान लोक नाहीत, याच्यावर शंका घेणारे जैन नाहीत, याच्यावर शंका घेणारे शीख नाहीत, याच्यावर शंका घेणारे आपल्यातले जे दीडशायने आहेत, तुमच्या बाजूने जे कोण्याच गाथ्यात नाहीत बसत ते शंका घेणारे. काही बोलतात हे साधू लोक तर चाटा मारतात, घामाने कुठे पोरं तयार होतात का, घामाने जीव तयार होत नाहीत का. आजचा कोणवार आहे? शुक्रवार ते शुक्रवार अंगातलं बनेलच बदल्याचं नाही, मला शनिवारी फोन कर जा. माझं असं म्हणाय, सामान्य माणसाच्या घामाने जर जीवजंतू तयार होता तर हनुमंतराच्या घामाने मुलगा झाला असेल, यात काय शंका घेण्याचं कारण आहे. विढाला हनुमंतराने सांगितलं मी पत्नी म्हणून स्वीकार करण्याकरता तयार आहे, पण माझ्या रामाचा पत्ता सांगशील तर. तिने विचार केला, सांगतो तर नमक हराम होणार, बरं नाही सांग तर बिगर हुंड्याचा एवढा चांगला भेटला म्हणे. काय करा तिला प्रश्नच पडत, जा तुमच्या मालकाला आता बडी देण्यात येणार आहे. लगेच हनुमंतराय गेले, जाऊनी पाताडा केली देवीची अवकळा. हनुमंतरायाने त्या देवीला बाजूला सारलं, अंगाला सेंदूर लावला. सेंदूर लावल्यानंतर देवी रूपी हनुमंतराय बोलायला लागले की हे रावणमय रावण, तुम्ही जे बडी आणलेले आहे ते जिवंत सोडा. त्या गावात 2 गट पडले, एक बुड्याचा आणि एक पोरायचा. पोरं बुडे न गळ्यो देव काहीच बोलली नाही, म्हणे आबा तुम्ही एवढी सेवाच केली नाही तर कशी काय बोलणार आहे. लगे वरून छिद्र पाडलं, त्याच्यानंतर त्याला राम लक्ष्मणाला सोडलं. देवी रूपी हनुमंतराय विचारायला लागले, रामा या संकटातून तुला सोडवणार आहे कोण. त्यात त्याने रामचंद्रपर्यंत सांगितलं, आई साहेब या ठिकाणी जर आमचा हनुमंतराय असता तर निश्चितपणे या संकटातून सोडवलं असतं. माझा मुद्दा या ठिकाणी आहे की संकटकाळी रामचंद्र प्रभूला देखील हनुमंतरायाचं स्मरण करावं लागतंय. विढाला विढाला अनेक कारणाने हनुमान जयंती करणं महत्वाचं आहे. महाराज आता हनुमंताचं आपल्या दरबारामध्ये असल्यामुळे या हनुमंताला शेंदूर का लावतात. शेंदूर तसा तर हनुमंतरायाला पूर्ण अंगाला शेंदूर लावायला पाहिजेत नाही, फक्त छातीला शेंदूर लावायला पाहिजे. पण आता आपण तर धरलं की लावतो, उरलं की भीतीला लावतो, उरला की एखादा देव असला ते लावून देतो. आमच्या गावात आता महादेवाची पिंट लय रंगलीशी ना, आता साऱ्या गावात असे बोटच वळलेलं आहे. तुमचं गाव चांगलं आहे, मंदिर चांगलं आहे म्हणून कोणी काही बोटं लावत नाही, आणि कोणी काही हनुमंताचा शेंदूर लावायचा अधिकार आपल्याला काय. करी लोक येतात, हनुमंताले पाणी घालतात, धरतात, शेंदूर देतात डोक्याला. हनुमंताचे शेंदूर लावू नका, हनुमंतासारखे होसाल्ले को. विढाला विढाला हनुमंताच्या फक्त छातीला शेंदूर लावावा हा नियम आहे. याचं कारण असं आहे, एक दिवस आई साहेबाला विचारलं हनुमंतरायाने, आई साहेब तुम्ही भांगामध्ये शेंदूर का बरं भरता. सीताईने उत्तर दिलं, अरे भांगामध्ये जर शेंदूर भरला ना पतिव्रता माऊलीनं तर तिच्या मालकाचं आयुष्य लय वाढते, मालकाला लय आवडते. हनुमंतराय गेले म्हणतात सऱ्या अंगाला शेंदूर लावून दिला, त्यापासून अंगाला लावतात. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण फक्त छातीला का लावं. ज्या वेळेला आई साहेबांनी नवरत्नाचा हार दिला, हनुमंतराय गेले, झाड उड्डाण मारली. हनुमंतराय फोडून पाहायला लागले. पाहता पाहता सीताई आल्या. हनुमंतराय याच्यात काय पाहतं रे. म्हणे आई साहेब याच्यात राम पाहतो. म्हणे तुझ्यात तरी राम आहे तरी. हनुमंतराय खाली आला, छातीवर दळली, रामपंचीतन दाखवलं. छाती फाळल्याबरोबर जखम झाली, जखम, आणि ते जखम बसण्याकरता हनुमंतराच्या छातीला शेंदूर लावला. म्हणून तुम्हाला कोणती जरी जखम झाली ना तर ओरिजिनल शेंदूर त्या जखमला पहिल्याने लावा, ते जखम लवकरात लवकर बसते. अनुभवाने बोलतो बरं मी. विढाला तुम्हाला काही लागेल असते, कुराळ लागले असतो, विवाह लागलेला असो, एखादा धस लागलेला असो, कोणतीही जरी जखम असली तर नवीनच जर जखम असली त्याला जर आपण शेंदूर जर तेलामध्ये भिजून जर लावला तर आपली जखम लवकर बसते. त्याकरता जखम झाली ती होती हनुमंतराच्या छातीला, म्हणून शेंदूर लावायची पद्धत आहे. महाराज हनुमंतरायाला रुईचा हार का असते. रुईचा हार आता आपण टाकलो होतो. वास्तुशास्त्र तज्ञ म्हटलं एखादी शंका घेतील ते त्याच्यावर, पण त्यांनी काही शंका घेतली नाही, म्हणून म्हटलं आपणच घेऊन पाहा. विढाला विढाला रुईचा हार का. एक दिवस या नारदाने म्हणता हनुमंतराचा संबंध जोडला होता एका बाईसोबत.
आणि गेले रामचंद्र बघ, हे रामा तुमची एवढी मोठी सेवा करते, लग्न तर करून दे, त्याचं तो एकटाच राहते ना. रामचंद्र प्रभू बरं बा, मग तुमची इच्छा आहे तर विचारा हनुमंतरायाले. नाही नाही ते जमत नाही, मी संबंध पाहून आलो. संबंध पाहून आलं म्हटल्यानंतर हनुमंतरायाजवळ विचार मांडला. हनुमंतराय सांगला, अरे मला राम सेवा करायची असल्यामुळे मी ब्रह्मचारी व्रत धारण केलेलं आहे. त्यावेळेला मग पर्याय काढला, रुईच्या सोबत हनुमंतरायाचं लग्न लावलं आणि सांगितलं हनुमंतरायाने की जो मला रुईच्या फुलाचा हार करून मला अर्पण करत जाईल, जय राम श्रीराम जय राम जय जय राम लिहून, तर त्याचा तो मला माझ्या प्राणापेक्षा आवडणार आहे. त्यापासून त्या रुईच्या फुलाचा हार. महाराज ते उडीत का वाहतात? उडीत तर ते त्यांना अक्षित आवडत नाही म्हणून उडीत वाहतात. त्यानंतर महाराज तो वड्याचा हार का घालतात? तुमच्या गावात ते बोलते कोणी घालते का नाही घालत काय माहिती, पण तुरीच्या दहीच्या आपल्या ह्याच्या उडदाच्या दहीच्या वड्याचा हार घालतात. तो किती याचा असावा? तो 11 याचा असावा. 11 वड्याचा. याचं कारण ते 11 रुद्ध आहेत, हे कारण. दुसरं कारण असं आहे की पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन हनुमंतरायाला अर्पण करा, हा त्याचा अर्थ आहे. विढाला विढाला हनुमंतरायाचं दर्शन घेत असताना ते हनुमंतरायाच्या पायावर डोकं ठेवून कधीच घ्यायचं नाही, कारण आपली लायकी एवढी नाही की आपण हनुमंतरायाच्या पायावर डोकं ठेवतो म्हणून. हनुमंतरायाच्या समोर यायचं, खाली हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं, दोन्ही गुडघे टेकवायचे, मागे हात करायचा, मग डोकं टेकवायचं, हनुमंतरायाकडे पाहायचं. पायाचं दर्शन घेतलं तर हनुमंतरायाचं एकट्याचं दर्शन होणार आहे, पण ज्या वेळेला गुडघे टेकून आपण हनुमंतरायाच्या समोर दर्शन घेणार आहोत त्यावेळेला आपल्याला रामासह हनुमंतरायाचं दर्शन घडणार आहे. असे अनेक कारण हनुमंतरायाचे आहेत, म्हणून हनुमंतरायाचे आपल्यावरती उपकार आहे आणि त्या हनुमंतरायाच्या उपकारातून उत्तीर्ण. किती उपकार आहे तो हनुमंतरायाचे, बाप रे बाप. कारण रामचंद्र प्रभूला देखील हनुमंतरायाच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही, एवढी हनुमंतरायाची सेवा आहे. हनुमंतराने एवढी सेवा केली पण कुठे तक्रार आली का? ए रामा आम्ही तुझी एवढी सेवा करून आलो, पण एखाद्या दिवशी पंगत तर दे, राहिली शिरा निदान मिरचीची भाजी पोळ्या, कधीच नाही. हे रामचंद्र प्रभू आम्ही तुमची एवढी सेवा करतो, पण एखादी 10 बाय 10ची रूम तर बांधून द्या, राहिली एसीची, राहिली कूलरची, पण निदान पंख्याची, म्हणून एवढं तक्रार आहे का? असे कधीच नाही. बरं राहिलं खोली, राहिलं जेवायचं, पण हे रामचंद्र प्रभू आम्ही तुमची एवढी सेवा करतो, एखाद्या सप्त्यात आम्हाला चांगला ड्रेस शिवत जा, म्हणून कधीच नाही. एवढ्या निष्काम सेवेनं हनुमंतराने रामचंद्र प्रभूला सेवेवर राबवलेलं आहे. ज्यावेळेला अयोध्येतून लंकेमध्ये आले, लंकेमधून अयोध्येमध्ये आले, राज्याभिषेक झाला, सर्वांना काही दिलं, हनुमंतराला काहीच दिलं नाही. सर्व सभेमध्ये चर्चा चालू झाली की हनुमंतराला काहीच नाही, हनुमंतराला काहीच नाही, हनुमंतराला काहीच दिलेलं नाही, अशी चर्चा चालू झाली आणि सभा विसर्जन झाली. सभा विसर्जन झाली असताना हनुमंतरायन रामचंद्र प्रभू एकांतामध्ये भेटले. हनुमंतरायाच्या समोर रामानं हातच जोडले, हनुमंतरायासमोर मारुतीवासोबत हातच जोडले की वायुपुत्रा तुझे उपकार, मज श्रीरामा झाले थोर, तेन फिटती साचार, नाना अवतार धरताही रामचंद्र प्रभूच्या मुखातले उद्गार आहे की हनुमंतराय तुमचे एवढे उपकार आहे, या अवतारात तो उपकार फिटतच नाही, पण पुढचाही जरी मी अवतार घेतले, अनेक अवतार जरी घेतले तरी मात्र तुमचे उपकार फिटणार नाही. जिथं रामचंद्र प्रभूला हनुमंतरायाच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही, तिथं आपली गडगंची श्रीमंती असताना 100 रुपयात उत्तीर्ण होता येईल का वर्गणी देऊन? विठाला अरे गरीब लोक जर असतील ना, त्यांनी नाही दिलं तर माझं काही दुमत नसते, पण ज्या वेळेला आपल्या घरी जडता जडत नाही, खायला कोणीच नसतो, तरी आपण विचार करत नाही की हनुमंतरायासाठी देतो. आपण ज्या वर्गण्या देतो, आपण जे कार्य करतो, हे कोणासाठी करत नाही. बरं, हे इथं जे आपण करणार आहोत, योगी महाराजच्या आश्रमावर जे करणार आहोत ते योगी महाराजसाठी आहे, आणि इथं जे आपण करणार आहोत ते हनुमंतरायासाठी आहे, हनुमंतरायासाठी. विढाला विढाला म्हणून अशा या अनेक पद्धतीने हनुमंतरायाचा उत्सव अतिही महत्वाची बाब आहे. तसं मंदिर म्हटलं की उत्सव गरजेचंच आहे. जसं नदीला शोभा पाण्याशिवाय नाही, झाडाला शोभा फळाशिवाय नाही, गावाला शोभा मंदिराशिवाय नाही, त्या मंदिराला शोभा सप्त्याशिवाय नाही, त्या सप्त्यालाही शोभा कीर्तनाशिवाय नाही, त्या सप्त्यालाही शोभा साऊंड गायक वादक मंडळीशिवाय नाही. हे काय करावं लागते? हे आमच्या बाप दादीची परंपरा आहे म्हणून करावं लागते. विढाला
कसं झालं, जो तो येतो जो तो आपलं सांगत राहत असते, तो भाग सोडा. पण मात्र हे आपल्या वाडवडिलांची परंपरा आहे आणि आपल्या भागात तर गेल्या 125 वर्षापासूनची ही परंपरा आहे. कारण 60 वर्ष सखाराम बाबाचे झाले, 40 वर्ष श्रीराम बाबाचे झाले आणि 30 वर्ष तुकाराम बाबा झाले. म्हणजे 130 वर्षाची आपली परंपरा, 31 वर्षाची परंपरा आहे. म्हणून आपल्या बापदाद्यांनी केलेलं आहे. ज्ञानोबरायपासून तर फार श्रीराम बाबापर्यंत, तुकाराम बाबापर्यंत हे 7 दिवसाची सप्त्याची परंपरा सांप्रदायिक लोकांनी काढलेली आहे. आपल्या सांप्रदायिक लोकांनी काढलेली आहे. ही पहिले सप्त्याची पद्धत नव्हती, हे ज्ञानोबरायपासून सप्त्याची परंपरा आलेली आहे. कारण सांप्रदायिक जी महाराज मंडळी होती त्यांनीही हा विचार केलेला आहे. कारण संसारिक लोक 11 महिने 22 दिवस काहीच करू शकत नाही, ते सप्त्यात करू शकत नाही. ते इतर वेळेला काय करणार आहे, इतर वेळेला काय करणार आहे. म्हणून या सप्त्याची परंपरा काढलेली आहे. सप्त्याचीच का परंपरा काढली, कारण आपलं 7 दिवसामध्येच मरण आहे. म्हणून तर प्रत्येक माणूस 7 दिवसातच मरतो. काय बोलता महाराज, काय बोलता म्हणजे गुरुवार, आता शुक्रवार नाही जर जमलं तर मग शनिवारी जर नाही जमलं तर रविवारी नाही जमलं तर लगेच सोमवार नाही जमलं तर मंगळवारी जर बजेट बसला नाही तर बुधवारी नाही जमलं तर मग गुरुवारी जर नाही जमलं तर पुन्हा शुक्रवारी जर नाहीच खाली टाकलं गेलं तर पुढे शनिवार आलाच ना. मग म्हणजे 7 दिवसातच आपली मरणाची परंपरा आहे. म्हणून ही 7 दिवसाची सप्त्याची परंपरा आपल्या या वारकरी संतांनी काढलेली आहे. त्यामुळे कोण कितीही जरी या संप्रदायावरती आघात केला तरी मात्र तो आघात आपल्या स्वतः. अरे सूर्याच्या अंगावर जर थुंकण्याचा प्रयत्न केला तर तो थुका कुठे उळणार आहे. सूर्यावर थुक्याचा आहे, आपल्याला थुक्यात, तो थुका कुठं उळणार आहे, आपल्याच तोंडावर उळणार आहे. विढाला म्हणून ही परंपरा आपल्या सांप्रदायिक संतांनी घालून दिलेली परंपरा आहे. आणि त्या परंपरेला अनुसरून आपल्या अशा या ग्रामामध्ये चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि समारोपी कीर्तन माझ्या वाट्याला मी सांगून गेलो की सप्ताह किती वर्षाचा, किती महिन्याचा, किती दिवसाचा जरी असला तरी त्याचा समारोप काल्याच्या कीर्तनावर होत असतो. आणि काल्याचं कीर्तन का म्हटलं तर चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे त्या अनुषंगाने सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा गौडण या प्रकरणातील अभंग आहे. विढाला आणि या अभंगाची भूमिका अशी असावी. भगवान मथुरेमध्ये प्रगट झाला पण तिथं थांबला नाही, गोकुळामध्ये गेला, थोडा मोठा झाला आणि मोठा झाला असताना कालीचं कीर्तन माझं पाठच होईल तुमचं. त्यानंतर फार विस्तार न करता त्यानंतर वृंदावनामध्ये गेला आणि वृंदावनामध्ये गेला असताना तो परमात्मा वेणू वाजवायला लागला. वेणू दरी धरुणी वेणू वाजविला कुणे नेणू. आणि त्या वेणूचा जो नाद आहे तो संपूर्ण गोकुळवासी गौडणीच्या कानावर गेलेला आहे. आणि त्या गौडणी विचार करायला, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, उच्च पसरोनी मयूर विराज, मज पाहता भासती यादव राजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. त्या गौडांनी विचार करायला, का ग वृंदावनामध्ये वेणू कोणाचा वाजतो. बरं त्या वेणूचा नाद एवढा होता, ऐकोनी वेणूचा कानावर पडला. आणि तो नाद पडल्यानंतर त्या सर्व घरच्या कामधंदाच विसरल्या. आणि कामधंदा विसरल्यानंतर सर्व गोकुळातल्या गौडणी
गोकुळाच्या बाहेर आल्या आणि बाहेर आल्यानंतर विचार करायला लागला. जे कोण वेणूचा आवाज येत होता त्या वाटेला लागल्या. सर्व गौडणीही वृंदावनामध्ये गेल्या आणि वृंदावनामध्ये गेल्या असताना कृष्णानं प्रश्न केला, एवढ्या रात्री परपुरुषाकडे कशा काय आलात तुम्ही? एक जरा म्हातारी गौडण ते सांगितलं, कोणाशी बोलून आला तू? आम्ही परपुरुषाकडे आलो नाही, तर आम्ही परमपुरुषाकडे आलेलो आहोत. पण तो परमात्मा परपुरुष नाही, तर तो परमपुरुष आहे, परमपुरुष. तरी भगवान काही ऐकत नव्हते. कारण पतिव्रतेनं परपुरुषाकडे जाणं हा पतिव्रतेच्या जीवनामध्ये महादोष आहे. तुम्हाला धर्मशास्त्र कळत नाही वाटते. हे गौडन म्हणे, जास्त बळबळ नको करू, जरा माझी गोष्ट ऐकून घे. कृष्णा सगळं सांग मग, आता ऐक. आलेच तुम्ही तर मला ऐकून घ्यावंच लागणार आहे. अरे एक पतिव्रता माऊली होती कृष्णा, त्याने बराबर आहे. ती दररोज आपल्या मालकाची सेवा करायची. त्याची आंघोळ झाल्यानंतर, त्याचं जेवण झाल्यानंतर, त्याचं सर्व झाल्यानंतर, त्याला झोप घातल्यानंतर आपण झोपायचे. बराबर आहे म्हणे, पतिव्रतेचा नेमच आहे तो. नेम आहे का नाही रे? म्हणे हो बराबर आहे. पण तिच्या मालकाला म्हणे 8 दिवस परदेशामध्ये जायचं काम पडलं. मग तिनं काय केलं रे कृष्णा? काय केलं म्हणे, मातीचा पुतळा केला. मातीचा पुतळा आपल्या मालकाचा. दररोज त्याला नैवेद्य दाखवायची, दररोज त्याचे आंघोळीचा हे करायचे, नेम करायची. त्यानंतर त्याची सेवा करायची, त्याला झोपू घालायची, नंतर ते झोपायचे. वा कृष्ण म्हणे, काय पतिव्रताबाई होतील. आणि वा म्हटलं नंतर पुन्हा ऐक रे देवा. आणि काय झालं म्हणे, तिचा मालकाने सांगितलं मी 8 दिवसानंतर येणार आहो. हे दररोज त्या मातीच्या पुतळ्याची सेवा करायची. पण सेवा करता करता एक दिवस तिचा माल 5व्या दिवशीच घरी आला, दारावर थाप मारली. हे त्या मातीच्या पुतळ्याची सेवा करून राहील ती म्हणे. आता तिनं मातीच्या पुतळ्याची सेवा कराव का दार उघडाव रे? मातीच्या पुतळ्याची सेवा कराव का दार उघडाव? कृष्ण म्हणे दार उघडा. म्हणे का? म्हणे तो मातीचा आहे ना, त्याची सेवा करून काय फायदा? तसं म्हणे ते जे आहेत का नाही म्हणे, ते हाडा मासाचे आहेत आणि तू, कारण ते देहाचे पती आहेत आणि तू तर आमच्या आत्म्याचा पती आहेस. म्हणून तू परपुरुष नसल्यामुळे परमपुरुष आहे. तुझ्याकडे येणं हा काही शास्त्रामध्ये दोष नाही. भगवान थंडी गारच पडले. बरं बरं बरं, आता आलाच आपण. कारण शरद पौर्णिमा होता त्या दिवशी, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची रात्र होती. चंद्र आकाशामध्ये उजेड देत होता. काय वातावरण शीतलता होते. आणि अशा या वातावरणामध्ये भगवान सांगला आलाच तर मग आपण रास क्रीडा करू. रास क्रीडा, एक एक कृष्ण एक एक गोपी. रास तिथं चालू झाला. तिथं रास चालू झाला असताना पण प्रत्येकीला तो आपल्याजवळच दिसत होता. आपल्याजवळच तिला प्रत्येकीला वाटते आपल्याजवळच आहे, आपल्याजवळच आहे, आपल्याजवळच आहे असं वाटलं असताना, असं वाटणं म्हणजे हा एक अहंकारच आहे. विठाला सांगा, त्या गौडांनी देवाच्या सानिध्यामध्ये असताना जर अहंकाराने सोडलं नाही तर आपण देवाच्या फार लांब आहोत. किती अहंकार गुरुपटत दिसला, आपण किती अहंकारामध्ये गुरुपटत असू, याचा विचार आपण करतो का? त्या गौडणीला अहंकार झाला की माझ्या जवळच आहे, माझ्या जवळच आहे असं म्हटल्यावर तो परमात्मा अदृश्य झाला आणि एकटीलाच घेऊन गेला राधेला. राधेला एकटीला घेऊन गेला असताना तिलाही मग तिला असं वाटलं सर्वांचा त्याग केला आणि माझ्यासोबतच आला. सर्वांचा त्याग केला, मलाच घेऊन आला, मलाच घेऊन आला. तिनं सांगितलंय कृष्णा, तुला गोकुळामध्ये गाई वहिनीची म्हणजे ओळख असताना तुला सवय आहे रे, पण माझे पाय दुखत आहे, कारण मी तर सकुमार आहे, हे तू तर फार हे आहेस रे. त्या गवळणीमध्ये एका गवळणीमध्ये वर्णन केला, मी तर अनया गवड्याची मी रे राधा आणि रे. त्यानंतर मी लय कुमार आहे, मला चालण्याची सवय नाही, माझे पाय दुखत आहे, मला खांद्यावर घे बरं. देव म्हणत बरं बरं. इले झाला वाटतो अहंकार. त्यानंतर खांद्यावर बसण्याकरता भगवान खाली बसली. तिनं वर पाय केला. वर पाय केल्याबरोबर परमात्मा अदृश्य झाला. आणि अदृश्य झाला असताना त्या तरी लय होत्या, त्या एकटीच होती. एकटी हिची त्याची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर मग त्या गौडणीची अवस्था काय झालेली आहे महाराज सांगता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
हा जो आहे की नाही, हा मिलन झाल्यानंतरचा योग आहे. हा पूर्व राग, त्याविषयी आमच्या शिवाजी महाराजांनी सांगितलं, भास्कर महाराजांनी. पूर्व राग आहे, मिलन राग आहे, काही उत्तर राग आहे, असा हा मिलन राग आहे. मिलन राग, कारण त्या भगवंताचं आणि यांचं मिलन झालं होतं, पण त्या मिलनामध्ये योग झाला होता. आणि मिलनामध्ये जर योग असला ना तर एवढं दुःख असते माणसाला. त्या दुःखाचीच भूमिका त्या गौडांनीही विचारायला लागलेले आहेत. झाडं झुडं वेले गोटे दगड माती सर्वांना विचार लागलेला आहे. कानया रे जग जेठी, हे बाबा दे भेटी एक वेळा, आता आम्हाला तू एक वेळा भेटी दे रे, एक वेळा भेटी दे. कारण भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तडमड व्यथा. किती हो खरंच त्या गौणांची अशी अवस्था झालेली आहे. त्यांचा भाव असा आहे की बाबा जीवना वेगळी हसवडी तैसा तुका थडमडी. हा कारण तुकोबराने ते एवढे चढते दृष्टांत दिलेले आहेत. पूर्वीचा दृष्टांत दिलेला, जसं पूर्वी लग्न झाल्यानंतर मुलगी सार व्हायची, आणि सार होत असताना त्या पूर्वीच्या काळामध्ये गाड्या वगैरे काही नव्हत्या, त्या दमनीत बसायच्या. दमनी आणि दमनीमध्ये बसत असताना ते मागं पाहायचे. दिंडी राहिली ना, दिंडी राहिल्यामुळे मग कसं काय त्या गौडांची अवस्था अशी झाली. पण तुकोबराला हा दृष्टांत कमी वाटला. कन्या सासुराशी मागे परतोनी पाय. पण तीच जर मुलगी सासरला गेली, सर्व जर मनासारखी जर असली, तर तिला माहेराचा विसर पडतो. कालांतराने का होईना तिला विसर पडतोय ना माहेराचा. मग म्हणून हा दृष्टांत कमी वाटला. पुढचा दृष्टांत सुकलिया माय बाळ हुरू हुरू पाय. पण त्या माय लेकाची जर भेटी झाली ना, हा दृष्टांत कमी वाटले. कारण ते गौडणीची अवस्था याच्या पुढची झालेली होती. जीवना वेगळी मासोडी, जशी मासोडी पाण्याची वेगळी टाकली असताना किती महिने वाचते, किती तास, किती आठवडे, किती सेकंद, किती मिनिट. आमची दोन जीव जाती जीवना संघे मत्स्य मरण त्या योगे. त्याप्रमाणे त्या गौडणीची अवस्था अशी तळमळली अवस्था झाली होती. आणि त्या तळमळ पोटी त्या गौडांनी विलाप करायला लागलेला. देवा हे कृष्णा, हे काना, एक वेळा आम्हाला भेट दे रे बाबा. कानया रे जगजेठी. जगजेठी म्हणजे जगाचा मालक. सर्व जगजेठी कोण म्हणतात? ज्याची अखिल ब्रह्मांडावर सत्ता असा तू आहे सत्ताधीश, किंवा संपूर्ण जगत तुझ्या सत्तेनं चालतो म्हणून तुला जगदीश म्हणतात, जगदेश्वर म्हणतात. त्यानंतर जगजेठी म्हणतात. जगजेठी म्हणजे जगाचा मालक आहेस तू. तर आणि आम्हाला आता एक दार भेट रे. कारण अरे जगजेठी देई भेटी एक वेळा भेट दे रे देवा. अशा या विषयाच्या राणामध्ये आम्हाला तू मोखल्यामुळे जे काम क्रोधाधिक सावज पक्षी आहेत, पशु आहे, ते आमच्या आक्रमण करत आहेत अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये.
ते पोरीवाल्या त्याच्या डोळ्यात आसू येणार आहेत ना गडे. हो विढाला विढाला काय मोकलिले वणी. सगळून सांगितलं कृष्ण अशा या विषयाच्या रानामध्ये आम्हाला कसं काय मोकललं. कारण विषयाचं रान एवढं घनदाट आहे बाप रे बाप. कारण शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंचे विषय. हे जेत विषयाची मोठ जाडी माझी काम क्रोधाची साकडी चुकावणी आला पाळी सदवासनेच्या. हा हे काम क्रोधाची जे आहे ना बापरे बाप खूप घनदाट जंगल आहे. आणि या कामक्रोध या पंचविषयाच्या रानामध्ये जर आपण हिंडत असला तर निश्चितपणे तिथं कामक्रोधाधिक सावज पक्षी आहेत पशु आहेत. म्हणून काय मोकलिले वनी. त्या वनामध्ये आम्हाला मोकलेलं आहे. तो अरे संसार एक वनच आहे खरं म्हणजे. वनापेक्षा देखील वन संसार आहे. त्या संसार रूपी वनामध्ये देवा तो आम्हाला ढकललेला आहे रे बाबा. आणि त्या ढकललेले असल्यामुळे जे सावज पशु आहेत पक्षी आहेत आमच्यावर चाल करत आहे. काय मोकलिले वणी सावजाने वेढिले देवा. पण आतापर्यंत तू तर आमच्या संगतीलाच होता रे. आतापर्यंत तू आमच्या संगतीला होता. तू कुठेच गेलेला नाही. तू आमच्या मध्येच लीन झालेला आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये चालू झाले का नाही. जगदीशला वाटतं हे आजच जातात का काय म्हणते. तिचं मन चंचल होते. विढाला विढाला मला पहिल्या वर्षीच्या सप्त्यापासून माहिती आहे बरं. हे बरं मी ज्या ज्या गावामध्ये सप्त्याला असेल मी झालं विनोद भाऊ असेल ना त्या दिवशी शेवटच्या दिवशी नाही निधन तरी त्या गावातल्या टाळकरण तरी असू ढाळावे. विढाला हे जे सावळी आहे का तुमच्या भागातली सावळी या सावळीतले पोरं बापरे बाप फार लांब यायचे आम्हाला सार करायला. एक काढ असावं त्या सावळीतला. आम्ही ज्या वेळेला 7-7 दिवस सप्त्याला असो ते फार लेखचे एवढे पोरं ते फार घेत. असे अनेक गावांचे हे तुमच्या नव आहेत. ते सांगवे ना आता 11 पासून आमचा कार्यक्रम आहे. विनोद भाऊ आहेत तिथं. आम्ही देखील आहोत. आणि मला असं वाटतं पहिल्या वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी आहोत. त्या गावातल्या लोकांचा आम्ही ज्या दिवशी निघतो ना त्या दिवशी अक्षरशः त्या नदीपर्यंत सर्व गावातले पोरं येऊन नाही जण तरी 2-4 जण तर लढणारच. विढाला विढाला काही काही गावात गायक वादक कीर्तनकार लढतात पैशासाठी. पण आम्ही जाताना तुम्ही लढता ते प्रेमासाठी. विढाला म्हणून तर आम्ही तुम्हाला काय नाही म्हणून अरे काय मोकले. हा हे तवरी होता संग देवा आतापर्यंत आमच्या सोबतच होता रे तू. पण तू काही फार लांब गेलेला नाही. तो काही फार लांब जात नाही. बरं अंग अंग लपविले बहुतेक आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये विचार केलेला आहे. हा विचारून अहंकार सांडीजे मग अस्ताची वस्तू होईजे.
जो देहंकार आहे तो बाजूला गेला की तो जवळच आहे. ज्या वेळेला देहंकार येणार आहे समजाला तो जवळ जरी असला तर तो दिसणार आहे. त्या गौडांनी ती विचारच केला. पडली भुली धावती सैराट छंद गोविंदाचा चोजवी ती वाट मागे सारोनी सकड बुवाड वंदी पदा मुझे ठेवणी लल्लाटवू कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी होता वालाल पलाता खांदे. महत्वाचं आहे पुढे कोठे आड आली हे देहबुद्धी आड आल्यामुळे तो जवळच होता पण दिसत नव्हता. कारण तो काही फार लांब नाही. जवळी असता जगजीवन का धांडोळ शिवण एकाग्र करी रे मन तेने होईल समाधान रे. मी बहुतेक त्या दिवशी आपण गेलो पाणी मोमी न प्यासे होय सुन सुन आवत हासे. कारण जवळच येते पाणी पण जोपर्यंत ते उलटी होत नाही तो पण तिला पाणी पिता येत नाही. तसं जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाही तो परमात्मा आपल्याला भेटणारच नाही. त्याकडून विचार केला हा का असं झालं असेल. हे देहबुद्धी आड आली म्हणून अंगी अंग लपविले काय मोखलिले वणी सावधाने वेडिले आणि येतवरी होता संग अंगी अंग लपविले. देवा तू का अंतरला तुझ्यात आमच्यात अंतर का पडलं. आम्ही मागे वडून पाहिलं. मागे वडून म्हणजे मागे पाहिलं असं नाही बरं. मागे वडूनचा अर्थ असा आहे आम्ही विचार केला की तो आपल्या का जवळ होता देहंकार बाजूला होता तो का अंतरला याचा आम्ही विचार केला. तो देहंकार आमच्या जवळ आला म्हणून तो विचारला म्हणून आम्ही मागे विचार केला की आमच्या जवळ का होता. तू का म्हणे पाहिले मागे पाहिले काय मोकलिले वणी सावधाने वेडेले. अभंगाचा अशी सांगितला नेमका हा शब्द असेल हे नाही ते बराबर असेल ते महात्म्यांच्या करत असेल आपण स्वीकार करावा. कालाचा विचार आपण करणार आहोत. विठोबा रखुमाई संपणार आहे. त्याच्या आधी थोडीशी तत्पुरती सूचना असे तुम्हाला काही कोणी सांगितलेलं नाही तरी माझा स्वभाव असतो. गेल्या 7 दिवसापासून चालू असलेला जो आपला कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये जे प्रत्यक्ष सहकार करणारे बांधव आहेत खरं म्हणजे शतशः त्यांना धन्यवाद. कारण ज्याने आपण ज्या सावलीमध्ये बसलेला हो मंडप देणारे रामेश्वर पाटील दरवर्षीला या वर्षीला तरी पाण्यानं थोडं काही केलं नाही तर बहुतेक मागच्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी
हे जे मंडप फाटेल दिसते का नाही, हे खरं म्हणजे हनुमंतराचीच कृपा आहे म्हटली तरी काही हरकत नाही. कारण खूप हे होतं, वारवदान असतं. तरी मात्र रामेश्वर भाऊ, त्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे, हे सर्व मंडळी आपल्याला जे जे काय लागत असेल विनामूल्य देऊन आपली सेवा समर्पित करतात. महत्वाचं दुसरं दे, ही जी आपली विनेकरी मंडळी आहे का नाही, हे विनेकरी सोपी नका समजा बरं खरं. अरे बाप रे बा, विनेकरी लय भाव वाढले. कीर्तनकार भेटतात पण विनेकरी भेटत नाही. आता आम्ही तर असं खूपच आहे, म्हणजे आपली विनेकरी मंडळी देखील विनामूल्य विचार येतात, सेवा समर्पित करतात. महत्वाचं म्हणजे आपल्या गावाला पाण्याची खूप पंचायत आहे, पंचायतच आहे पाण्याची. तरी मात्र जिथं पंगत असेल, जिथं नाश्ता असेल, दररोज जेवढं पाणी लागत असेल तेवढं पाणी देखील आपल्या गावातील जर सद्ग्रस्त, आता भोचा टँकर झाला, त्यानंतर पहिले देखील छोटा ट्रॅक्टर आहे पण मोठं कार्य आहे त्यांचं. ट्रॅक्टर छोटा आहे पण कार्य फार मोठं आहे, की प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी समर्पित सेवा केलेली आहे आपली पाण्याची देखील. ते भाऊ काय त्यांचं नाव तर तुम्हाला काही ठाकूर से, त्यांनी खूप चांगली सेवा केलेली आहे. बरं, इथंच करता असं नाही, अनेक ठिकाणी ते त्यांची सेवा करत असतात आणि फार चांगलं कार्य आहे. कारण पाणी पाजणं याच्यासारखं महत् पुण्य गजाननच्या ग्रंथामध्ये नाही. आणि म्हणून जशी आपली 7 दिवसामध्ये सेवा केली. आता काल झाल्यारी म्हणता नाही तर द्या भाऊ एक कॅन भरून, तसं नका करू. नाहीतर म्हणतो मग त्याच्याजवळ तो 5 रुपयांनी जास्त घ्यायचे, कारण सत्य आपल्याला सहकार्य केलं. बरं, आपले लोक एवढी इमानदार आहे, त्यांनी आपली तर पाणी तर दिलं, पण मला असं वाटते की बहुतेक सर्वांनी काही मत नसेल, काय गळ्या पाणी टाकलं येजो मग नाश्ता करायला जेवायला वगैरे काही आमंत्रण देशील, काही नसेल दिलं तरी मात्र ते कोणत्याच प्रकारची अपेक्षा करत नाहीत. टाळकरी मंडळी आता हा कार्यक्रम यांचाच आहे म्हटलं तर काही प्रश्न नाही. त्यानंतर नाश्ता देणारी सेवा समर्पित केलेली आहे आपली. त्यानंतर अधिकही माझी एक दुसरी विनंती असे, या नाश्ता देणारा पंक्ता देणाऱ्याला पंक्ता वगैरे काही बदलत नव्हता जाऊ, वर्षभर काहीच नका करत जाऊ. कोणत्या गावचा जर मारायला मलाही वर्गणी द्यायची नाही तुमच्या गावामध्ये, कोणता जर मारा हे वर्गणी काही नाही, वार्षिक एक पंगत घ्यायची. मी काल सुरेशला ती सूचना दिली, म्हटलं गड्या आता पंगत भेटली तुला, महत्वाची पंगत आहे. कारण ज्ञानेश्वरी पारणाच्या समारोपाची पंगत कालची होती, आज सप्तेच्या समारोपाची पंगत. म्हटलं सुरेश गड्या तू पंगत घेतली ना, आता सोडू नको बरं, वर्षभर तू मलाही 10 रुपये देऊ नको, पण मात्र तुला जर पंगत भेटली असती, आपल्या ज्याच्या ज्यांच्याकडे पंक्ता असतील ना त्यांनी त्या पंक्ता सोडायच्या नाही. त्यानंतर जे जे आपली सेवा असतील ते प्रत्येकाने आपली सेवा हनुमंतराच्या चरणी रुजू करावी. आपण करता जी सेवा करणारी मंडळी आहेत, हे साऊंडवाले यायचं तर लयच प्रेम आहे. तर साऊंडवाले लय अठ्ठर बरं, साऊंडवाले कार्यकर्त्याशी भांडण करतात, हा बरा आहे विढाला. अरे मागच्या जे आमच्या सप्त्यात साऊंडवाल्याची कार्यकर्त्याची झमकली चांगली, म्हणजे मला आवडता होता गेली. विनोद पण आम्ही होतो, आम्हाला दोघांना आवडतं आश्रमच्या सप्त्यामध्ये, म्हणजे एवढं कठीण आहे. म्हणून साऊंडवाले देखील खूप प्रेमळ आहेत. हा सर्व विचारे सर्व खरंच प्रेमळ, त्याबद्दल सर्वांना शतशः धन्यवाद. म्हणून 2 मिनिटांमध्ये अधिक एक महत्वाचा विषय राहिला, कारण यावर्षी अडचण असल्यामुळे आपली जे जमीन आहे संस्थांची ती काही ठोक्या बटेन बहुतेक काही गेली नाही म्हणतात. आता हे जे तुमच्या गावामध्ये मला असं वाटतं 10-11 ट्रॅक्टर असतीलच, जोड्या तरी कमी असतील पण ट्रॅक्टर आहेतच. पण ते ट्रॅक्टरवाल्याने देखील फक्त डिझेल घ्यावं आणि हनुमंताची सेवा करावी, यावर्षी चान्स आहे त्या लोकांना देखील. करून तर पहा आणि ते आपलं म्हणून करा. पहा तुम्हाला तुमच्या वारात तर चांगले पिकं होतीलच, पण हनुमंतरायचं जे राहिलेलं कार्य ते होऊन जाणार आहे. विढाला बहुतेक सुरेशचा काही प्रश्नच नाही. सुरेशचा झाला आपल्या हे पाटील बाका यांचं शिवाभाऊ, त्यानंतर त्यांचे भाऊ संदीप वगैरे या मंडळीचा काही प्रश्न नाही. म्हणजे या 2 ट्रॅक्टरवाला काही प्रश्न नाही, बाकीचे भाऊचा ट्रॅक्टर आहे. असे अनेकांचे जे ट्रॅक्टर आहेत त्यांनी यावं, आपलं म्हणून करावं. ते आपलं म्हणून 2 एकराचा काय 2-3 एकराचं तुमचा खर्चळा खरं हनुमंतराय ठेवणार नाहीत बरं. हनुमंतरायचं कार्य करून तर पाराच्या काय आनंद येणार आहे तुम्हाला देखील. अरे समजा असं समजायचं एखाद्या वेळेला आपलं मोठं टायरच पंक्चर झालं, मग काय कसं ना आपण ते होणारच नाही. हनुमंतरायचं कार्य करून बघा. विढाला अरे त्या हनुमंतराने जर रामचंद्र प्रभूची जर निष्काम सेवा केली तर गावोगावी हनुमंतरायचे मंदिर आहेत. रामाचे मंदिर आहेत का गावोगावी? रामाचे मंदिर नाहीत, पण हनुमंतरायचं मंदिर नाही असं एक गाव नाही. त्याचं कारण काय आहे? हनुमंतराने रामाची सेवा केली. तसं
तुमच्या गावकऱ्यांनी जर हनुमंतराची सेवा केली तर निश्चितपणे तुम्हाला मग आमची मंदिरं होतील का? मंदिर होणार नाही. गेल्यानंतर तुमची देखील कीर्ती उज्ज्वल राहिल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणून सर्वांनी निस्वार्थ सेवा करा हनुमंतरायाची. या वर्षीला तुम्हाला गावकऱ्याला चान्स आहे. जमीन संस्थांची संस्था असल्यामुळे ट्रॅक्टर रस्ते पेरायची अशी काय असेल त्याप्रमाणे मग एखाद्या दिवशी 2-3 दिवस जर गँग जर गेली समजा सोयाबीन सोंगून भेटेल सर्व काही व्यवस्थित कार्य होईल. त्या वक्ती मी बी येईल बा सोयाबीन सोंग्याच्या वक्ती. सोंग्याला नाही बरं पण मागत येणार काय म्हणतात तुमच्याकडे त्याले जम्मातदार म्हणून. विढाला विढाला नाहीतरी बहुतेक विनोद सोयाबीन सोंग्याच्या वक्ती मला काहीच नसते. तुमचं तरी येईल काही ना काही. तुमच्याजवळ वावर आहे तर माझं काहीच नसतं. पण जाऊ द्या. म्हणून सर्व खरंच आपलं जे राहिलेलं कार्य नाही आपल्याला खरंच पूर्ण करायचं. एवढा सभामंडप आता झाला समजायचं. पण मात्र पुढचे जे कार्य आहे ते देखील असे अनेक. तुम्हाला असं वाटतंय का सभामंडप झाला म्हणजे झालं की आम्ही तुमच्या पुढे दुसरी ड्युटी देतोच तुम्हाला. कारण तुम्हाला जरी झालं हनुमंतराला जरी झालं तरी मात्र आम्हाला राहिलं असतं. मग आमच्याकरता सर्वांकरता इथं व्यवस्था झाली पाहिजे ना. म्हणून भाऊ सर्वांनी सर्वतोपर्यंत सेवा करता आपण त्याबद्दल खरंच शतशः धन्यवाद. म्हणून आता 2 मिनिटांमध्ये काल्याचा विषय. कारण तुमचा मी जर कालीच्या विषयामध्ये गेलो असतो तर थोडं शेवटून ऐकण्याला तुम्हाला हे जड गेलं असतं त्याच्यावरून पाणी फिरलं असतं. म्हणून मी मध्ये विषय घेतला. हा विढाला बाले सांगणारा बाले का सांगणार नाही का? कारण सोयाबीन निंद्याची काही गरज नाही. पण सोंग्याच्या वक्ती तुम्ही जरा कंबरा बांधायची. सर्व कार्य आपलं बिगर पैशाचं झालं पाहिजे. या वर्षीला तरी पुढच्या वर्षी पाहून घेऊ. मग विढाला अरे घरी तर लय लोक मरमर करतात. त्यात काय पुरुषार्थ आहे? हे जण मारा फार पाय दुखून राहिले. मी आपलं काय केलं म्हणे लग्नात पाणी भरलं. ते का उपकार केले का आमच्यावर? इथं जर केलं असेल तर आमच्यावर उपकार झाले असते. घरी तर मग लोक लय खळू अंगण झाडतात. हनुमंतराचं म्हणजे तसंच राहते. मग त्याला जाणण्याला काही एवढं महत्व नाही. म्हणून बाकीचं घरचं जे आपण कार्य करत असू तो तुमचा व्यवहार झालेला आहे. पण इथं जे कार्य होणार आहे जे काम होणार आहे ते काम नाही तर ती हनुमंतराची सेवा होणार आहे. म्हणून भाऊ झालेले प्रत्येकाने आपली सेवा समर्पित यावर्षी करा. करसाल माझा आत्मविश्वास आहे. त्या अनुषंगाने कार्याचा विश्वास आहे. भगवान मथुर गोकुळेमध्ये गेले. थोडे मोठे झाले. अंगणामध्ये आले. शिटी वाजवली आणि 5 मिनिटं राहिले. विढाला खरंच बा मी म्हणू का नाही लवकर चालू करा रे. मला कालच कीर्तन म्हटले मा होती लय धावपाळ होते. लय तुम्ही मला मग तुम्ही का 5-6 तास बोलता का? 5-6 तास नाही बोलत. पण मग आता मलाही असं असते हे लोक असली मग मी म्हणायला चान्स देतो. नाहीतर मी तर इथला 18 मी साधंच अभंग म्हणतो. काय आपल्याला हे लोक असले की यांचं थोडं आहे का वाटतं तुम्हाला बरं वाटते मला बरं वाटते म्हणून का होईना. भगवान थोडे मोठे झाले. अंगणामध्ये आले. सिटी वाजवली. सर्व गोपाळ जमले. गोपाळ असताना कारे पोट भर पाहिजे का? हा मग आमच्या मागे याल तरी
माझ्या मागे मागे. कारण दररोज तुमच्या हाती असते जीव घालणं आम्हाला किती वाजता येतं, आज आमच्या हाती आहे. बरं लवकर जर मोडलं ना, बाठेबावन तुम्ही का फराय कमी केलं वाटते म्हणून तर लवकर मोडलं. जास्त जर केलं ना तर आज दिसतं ही बाई म्हणे सविताबाई मला काय फराय केलं तुमच्या बहिणीच्या घरी. मी आतलं फराय हे केलं की त्याला उपमास नाही विढाला. खरंच ना दररोजच्या फरायला एखादी उपमा असते, पण आजच्या फरायला दुसरी उपमास देता येत नाही. म्हणजे उपमास होता ना आज कसं, आज तुम्ही 2 वाजेलो कीर्तन करू शकतो. बाप रे बाप. तिकडून आलो दुकानदार भेटले, त्यांना महाराज या मग तिथंही गेलो, तिथं तर मग चांगलंच भराय झालं. विठाला विठाला विठाला. फार काही महत्वाचं नाही, कारण पुढे बहुत करणे हे. कारण 4 वाजेपर्यंत आपलं सर्व आटोपलं पाहिजे आणि 4 वाजता 4 साडेचार म्हणजे 4ला लई ऊन असते म्हणा, साधारण 5-5:30 तरी आपली नगर प्रदक्षिणा निघणे महत्वाचं आहे. कारण आपल्याला जरा जास्त टाइम सापडला पाहिजे. त्या अनुषंगाने सर आपण सकाळी प्रदक्षिणा न काढता संध्याकाळी ठेवलेली आहे. आता जास्त जर लांबवलं मग ते कोणी पंचित होणार आहे, पण फार काही लांबवणार नाही त्या अनुषंगाने. भाऊ हा भगवंत सल्ला याला तरी अरे लागे, अहो हे माझ्या मागे मागे. सर्व गोपाळ जायला लागले, भगवान द्यायला लागले, आज याच्या घरी, उद्या त्याच्या घरी, परवा त्याच्या घरी, परवा त्याच्या घरी. असं देत असताना गोपाळ सल्ले कार्य देवा दररोज दुसऱ्याच्या घरी, तुझ्या घरी रे कधी. या सप्त्यात म्हटली मौज येते सर्वजणी सप्त्या. याचं बरं फराय करायला त्याच्या घरी, याचं बरं त्याच्या घरी. कार्य म्हणे तुझ्या घरी कधी आहे मग. तो म्हणे माझ्या घरी, म्हणजे ज्याच्या घरी काही नसले मग त्याला मोठं हे असते, हा माझ्या घरी का, आमच्या घरी का नाही का, मग आम्ही का नाही म्हणतो का. म्हणजे तसं कृष्ण सांगला आज माझ्या घरी या. सर्व गोपाळ यायला लागले, भरपूर दही दूध खाल्लं. सकाळ झाली, यशोदा माता उठली, कृष्णाच्या कानावर आवाज गेला. लगेच मागच्या दारातून गोपाळ काढून गेले. तो पेंद्या माघार राहिला. यशोदेने पकडलं, हे पेंद्या कसं काय आला. तसाच नाही आलो म्हणे, आमंत्रित आहो म्हणे. कोण दिलं आमंत्रण. तुझ्या पोरानं. कुठं आहे म्हणे तो. म्हणे मला काय माहित. लगेच यशोदेच्या भीतीमुळे भगवान परमात्मा आणि बळीराम दादा एका डेऱ्यामध्ये प्रवेश केला होता. ज्या डेऱ्यामध्ये प्रवेश केला त्या डेऱ्यामध्ये रवी टाकली, पण लोणी येत नव्हतं. लोणी उणवणी घालता लोणी येना, काय झाले टोनगे सासूबाईकडे ना. यशोदेनं चोळीची बाई वर केली, हात घातला, कृष्णाची शेंडी पकडली. पहिले शेंडी म्हणजे स्वाभिमान वाटत होता, आता शेंडी म्हणजे लेखायला अपमानच वाटते. काहून काय मालू. मित्रांनो चांगल्या शेंड्या असल्या पाहिजे. हात हात विढाला विढाला. कृष्ण शेंडी पकडली, वरते काढलं. का रे कृष्णा कधी पण खोळ्या करतं. म्हणे आई पहिली गुण आली ती तपासून. बाप रे बाप, आपल्या घरी काय कमी आहे रे. काय म्हणे का करी तशी चोरी. त्यानंतर तिने सांगितलं, हा उद्यापासून गावात राहू नको, उद्या जायला मी राहणार. सवे घेऊन ये गोदाना. सकाळ झाली, यशोदेने ड्रेस करून दिला. एवढा पितांबर, खांद्यावर कांबडे, हातामध्ये काठी. भगवान आता गायी राखण्याकरता निघालेले आहे. गोधणी चारावया जातो शारण पाणी. हा गायी गोपाड सौंगडे वना घेऊन या जाये खेड. मग त्या कोणत्या तरी गवडण म्हटले असते, खांद्यावर कांबडी, हातामध्ये काठी. ते असे त्या बाया म्हणत असतात ते विढाला विढाला गाई राखाया. गाई परमात्मा आता गाई राखण्याकरता निघालेले, यमुनेच्या तीरावर गेलेले. तिथं गायी आता भगवानच्या काळामध्ये त्यात सर्व अनुकूलताच होती. तुमच्या भाषेमध्ये गायी लवकरच वजावल्या, कडंबाच्या झाडाखाली बसल्या. भगवंताने सांगितलं गोपाळासाला, देवा अरे आपल्याला खेळायचं. कारण आता गायी निवांत बसलेल्या आहेत ना. आता गायी जर एका ठिकाणी निवांत बसल्या मग खेळ खेळायचे आहे. कारण खेळ खेळल्याशिवाय भूक लागणारच नाही. आणि पूर्वीचे खेळ होते, मर्दानी खेळ होते. लाठी काठी,
कोण काठी सांगतो ना, हा 2-4 खेळ म्हणून आपण पहिला खेळ गोपाळ खेळ कोणता? हा एक खेळ संपला का नाही, दुसरा वेळा गोपाळ, हे देवा हा नाही खेळ का? हो तू 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 हा खेळ होतो का नाही? दुसरा गोपाळ, हे देवा हा नाही खेळ खेळत. अबक दुबक म्हणून त्यानंतर असे मर्दाने खेळ खेळायला लागले आणि खेळता खेळता गोपाळ सांग, देवा बस झालं रे खेळणं, 12:05 झाले म्हणे. खेळ तुका म्हणे आता खेळ मोळावा तो करता कळून सर्व गोपाळ एका ठिकाणी. सर्व गोपाळांना हक्का मारलं. हे वैशिष्ट्य आहे. एरे गड्या वैजा वाकड्या टाक घोंगड्या सोड गाठोड्या शिवोरीच्या हरी हा करतो काला तिरी सोडी मुलीच्या. 18 पगड जातीचे गोपाळ भगवंताने बोलावलेले आहेत. त्यानंतर भगवंताने विचार मांडला, का रे आपलं गाव एक आहे, आपली जात एक आहे, मनुष्य जात सकळ, कारण मनुष्य जात सकळ एकच आहे. त्या वर्णाश्रमाप्रमाणे आपापल्या जाती पडलेल्या आहेत. मग त्यानंतर सर्व भगवंताने विचार मांडला, का रे आपलं गाव एक आहे, आपली जाती एक, आपलं गाव एक, आपलं धर्म एक, आपलं सर्व जर एक आहे. जेवण खाऊन रे वेगवेगळं म्हणे, मग सर्वांच्या शिदोरी एका ठिकाणी करा. शिदोरीचा करू काला एक वाटत एकाला. हा महत्वाचा काल आहे, खरंच महत्वाचा काल आहे. सर्वांचं एका ठिकाणी आणि सर्वांना सारखं. आज बघा तुम्ही, 11 रुपये देणाराला तेच पंगत आहे, 101 देणाराला तेच पंगत आहे, 500 रुपये देणारा तेच पंगत आहे, 5000 रुपये 5000 देणारा कोण नशील म्हणा, पण मी सांगतो 5000 ज्यांनी दिली असते त्याला देखील तेच पंगत. असं काही आहे का? 5000ची वेगळे बस जा, 100 वाले वेगळे बस जा, 21 रुपयावाले वेगळे बस जा, 11 रुपये वेगळे बस जा, आणि ज्यांनी काहीच नसेल दिलं ते उन्हात बस जा म्हणून. हे वैशिष्ट्य आहे परमात्म्यातलं. म्हणजे सर्वांचं एका ठिकाणी आणि सर्वांना सारखं. हा खरंच खरं काल आहे. विठाला विठाला.
समाज या ठिकाणी नांदत असताना तरी मात्र या सप्त्याच्या निमित्तानं सर्वजण एका ठिकाणी येतं. आज खरं काला आहे घडू. दुसरा काला काय करता रे? काला म्हणजे दोन वस्तूचं मिश्रण होणं, जिथं द्वैत भाव जाणं आणि अद्वैत पदार्थ आरूढ होणं आणि वाटणं म्हणजे एकामेकाला प्रेम वाटणं. प्रेम काला तर काला म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून भाऊ भगवंताने सर्व ओपाडांना बोलावलेलं आहे, सर्वांचे विचार मांडलेला आहे, सर्वांचे शिबिर एका ठिकाणी केलं आणि त्या काल्याचे असे मोदक तयार केले, भगवंताने हातामध्ये घेतले आणि भगवान परमात्मा कसे दिसायला लागलेले आहे हे 7 वर्षापासून मलाही माहित नव्हतं. या वर्षी मला माहित झालं भगवान कसे दिसायला लागलेले. कमरेला सेला बांधलेला होता, खांद्यावर आपल्या वेणू खोवलेला होता, खांद्यावर कांबडी होती, सर्व गोलाकार गोपाळ बसले होते आणि भगवान कसे दिसायला लागले. सुखदेवजी महाराज राजा परीक्षेचा वर्णन करा. राजा बिभ्रत वेणू जटर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पावनु मसृण कवलम तत्फला मिंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरी श्रुदहार धर्म पिक्षे स्वर्गे लोके मिक्षित भुजे यज्ञ भूक भाल केले. गोपाल कृष्ण भगवंताने जो काला यमुनेच्या तीरावर केला तोच काल आमच्या ज्ञानोबराने केला. माझा ज्ञानराज गोपाळ असेल लायावादी, तोच काला आई साहेबांनी मुक्ताईला केला, तोच काला सखाराम बाबाने केला, तोच काला श्रीराम बाबाने केला, तोच काला योगी महाराजने केला आणि तोच काला अनेक संत महात्म्याच्या कृपेनं आपल्याला हनुमंतराच्या दरबारामध्ये आपल्या या गावामध्ये प्राप्त झाले. ज्यांच्यामुळे आपण काल्याचे अधिकारी बनलो त्यांचं चिंतन करू. निवृत्तीनाथ Oh